अजब रमा राघवची जोडी। हे बघा, रमाच्या वतीनं तुम्हा सगळ्यांची मी माफी मागते। रमाचं मन खरं तर खूप स्वच्छ आहे, पण ती लाडात वाढलेली असल्यामुळे तिचा रागावरती ताबा नाहीये। हो, ती लहान आहे, तिला माफ करा प्लीज। इतकी लहान नाहीये की तिला बरं वाईट काहीच कळू नये। घरी जाऊन तिची चांगली कान उघडणी करा। नाही, गिरीश परांजपेंबद्दल आम्हाला खूप आदर आहे, पण त्यांची मुलगी इतकी बालिश कशी हो? अगं बालिश बिलिश काही नाही ग, मूर्ख आहे ती। श्रुती, बस आता। हो, तुम्ही निघा आता। खरं म्हणजे यात तुमची काहीच चूक नाहीये। आता आपण हा विषय आणखीन वाढवायला नको। आपण सगळे सुखरूप आहोत यातच समाधान मानूया। तुम्ही या। राघवा, आज जे काही घडलं ते खूप भयंकर होतं रे। खरंय नारायण, रमा मॅडमच्या वागण्याचा आधी मला त्रास झाला, ऑफिस मधल्या माझ्या सहकाऱ्यांना त्रास झाला, आज माझ्या कुटुंबाला त्रास झाला आणि महादेवाच्या भक्तांना सुद्धा त्रास झाला। सगळं कुठेतरी थांबायला हवं रे। काय तुझं वागणं आहे रे मा? मागे सुद्धा असाच ऑफिसमध्ये गोळ घातला होतास आणि तेव्हा प्रॉमिस केलंस मला की यापुढे मी असं वागणार नाही, पण चुकांवर चुका करतच सुटली आहेस तू। काल तू मंदिरात सगळ्यांचा जीव धोक्यात घातलास। अरे मुद्दाम केलं का मी? ते चुकून झालं ना माझ्याकडून, मला माहित पण नव्हतं तिथे हनीकॉम्ब आहे ते। अगं पण तू तो दगड हातात घेतलाच का? तो दगड कोणाला तरी लागू शकतो इतकी साधी अक्कल नाहीये तुला? हो खरंच, त्या मधमाशा बाहेर आल्या ना तेव्हा सगळे पॅनिक झाले होते आणि त्या धक्काबुक्कीत सुद्धा कोणाला तरी काहीतरी झालं असतं। हे असं भडक डोकं घेऊन तू कधीच प्रोग्रेस करू शकणार नाहीयेस रमा। आर यू गेटिंग मी? गिरीश, अजून लहान आहे ती, अल्लड आहे ना, तिला आपण जरा प्रेमाने समजवायला हवं। किती समजूतदारपणा दाखवायचाय मी पवित्रा? काल एखाद्याच्या जीवावर बेतलं असतं तर? पण नाही भेटलं ना मग? ओ कम ऑन गिरीश, कोणाला काहीही झालेलं नाही, मग या एवढ्याशा गोष्टीचा तू एवढा मोठा इश्यू का क्रिएट करतोयस? शांत हो। नाहीतर काय? आणि मॉम, मी त्या पॉन्डला 100 राऊंड्स मारल्या, त्याचं कौतुक कोणालाच नाहीये। हार्डवर्क कोणी नोटीसच नाही केलं। मी जर का ते कंप्लीट केलं नसतं ना तर सगळ्यांना त्रास झाला असता त्याचा, पण नाही, ते कोणीच नोटीस नाही करत आहे, कोणालाच त्याचं काहीच कौतुक नाहीये। एक छोटीशी मिस्टेक काय केली तेच दिसतंय सगळ्यांना, सगळे मला ब्लेम करतात। नाही, तू प्रदक्षिणा घातल्यास त्याबद्दल कौतुकच आहे तुझं, पण त्याच्यानंतर तू जी चूक केलीस ती सोडून द्यायची। मला एक गोष्ट सांग अभिषेक, हे सगळं तिकडे घडत होतं ना तेव्हा तिथे सगळ्यात जास्त आरडाओरडा गोंधळ पुरोहित फॅमिलीच करत असेल ना? काय रे, काय विचारते मी? उत्तर दे। हो, राघव दादाच्या बहिणीला तर खूपच मधमाशा चावल्या। ए, तिला काही चावल्या बिवल्या नाही मग, उगाच ओव्हर ऍक्टिंग करत होती ती मुलगी। आय एम टेलिंग यू, त्या राघव पेक्षा डबल इडियट त्याची ती बहीण आहे, तिला आधी सरळ केलं पाहिजे। हेच मी म्हणतोय रमा, या रागाच्या भरामध्ये ना तू कशी बोलतेस, कोणाची कसं वागतेस याचं तुला भान सुद्धा राहत नाही। त्याला सरळ करीन, त्याला मी सोडणारच नाही। अरे कसली भाषा आहे तुझी? आता प्लीज थोडी मॅच्युअर्ड वागायला शिक आणि समजूतदारपणा दाखवायला शिक। जरा शांत व्हा तुम्ही। बरोबर आहे,
मला स्वतःची सॅनिटी टिकवायची असेल ना तर मी शांत राहिलेलंच बरं. अरे त्या रमाशी बोलून तर काही उपयोगच नाही. थोडी जरी अक्कल असती ना तर त्या राघवकडून थोडा नम्रपणा शिकली असती ही मुलगी. मला वाटत नाही माझं नशीब इतकं चांगलं आहे. गिरीश, अरे मॉम, रमाताई, तू खरंच इतकी चिडत जाऊ नकोस ग. ए तू का मध्ये मध्ये बोलतेस ग? तुला कोणी काही विचारलंय? हा नाही तर काय मॉम, यार सगळेजण मलाच ब्लेम करतात. मी काही मुद्दाम केलंय का सगळं? मला ना कोणाशी काही बोलायचंच नाहीये. रमा डार्लिंग, रमा बेबी वेट. आई ग, आई लवकर आण ना ग, मला दुखतंय. आई आण ग. आणते रे बाबा, धर धर धर. काय करायचं याला? हे ग बाई, काल रात्री जखमेवर मलम लावलं पण अजून काही आग कमी होत नाहीये. मला तर असं वाटतंय कोणीतरी चटके देत आहे माझ्या हातापायाला. खूप आग होतीये. दादा काय करू रे मी? ती अगं मधमाशीचा डंख आहे. तू त्रास तर होईल ना तुला. थोडं सहन कर, उद्यापर्यंत बरं वाटेल तुला. काळजी करू नकोस. त्या रमा परांजपेच्या ना बेडरूम मध्ये मधमाशा सोडल्या पाहिजे, तरच तिची अक्कल ठिकाणावर येईल. नाही नाही, आपण काहीही केलं ना तरी ती धडा शिकणार नाही. कारण मुळात आपलं वागणं चुकतंय हे तिला कळतच नाही. आता परत रमा मॅडम चिडणार आहेत माझ्यावर. चिडू दे. मी तर म्हणते एखादी मधमाशी तिला चावली असती ना तर तिला कळलं असतं. इतका थैथयाट केला असतं ना तिने, मी सांगते. अरे बापरे, मला आता निघायला हवं. आपण ह्या विषयावर नंतर परत बोलूया. आता मला उशीर होतोय, मी आवरतो जरा, मला ऑफिसला जायचंय. ती मुलगी मनाला वाटेल तसं वागते आणि आपला राघव किती समजुतीने घेतोय सगळं. आई बघितलं ना तुम्ही आता आपल्या राघवने कसा विषय टाळला ते. आपल्या राघवच्या जागी जर ती रमा असती ना तर आता त्याच्याबद्दल 2 तास बडबड करत बसली असती. मग काय, तिच्या जिभेला ना मधमाशी चावायला पाहिजे होती. बोलतीच बंद झाली असते तिची. तुम्ही सगळे हसताय काय? एकतर मला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं आणि त्या मधमाशी प्रकरणापायी मला जे बोलायचं होतं ते बाजूलाच राहिलं. कशाबद्दल बोलतेस तू? अगं काल त्या रमानी माझ्या वाढदिवसाचा ड्रेस घातला होता, ज्यावर वहिनीने कशीदा काढला होता. श्रुती ऐक ना, मला अजूनही असं वाटतं की तो दुसरा ड्रेस होता. अगं तुझा ड्रेस रमाकडे कसा जाईल? गेलाय. काय? अगं हो, तो तुझाच ड्रेस होता श्रुती, जो राघवनी रमाला दिलाय. काय म्हणते आई हे? अगं मी खरं तेच सांगते. मला नारायणनी सांगितलंय तसं की राघवनी स्वतः तो ड्रेस रमाला दिला. अगं दादाचा या सगळ्याशी काय संबंध आहे? का दिला त्यांनी तो ड्रेस तिला? तो माझ्या वाढदिवसाचा ड्रेस होता आणि साधा सुद्धा ड्रेस होता का? तुम्ही दोघींनी मिळून माझ्यासाठी तयार केला होता तो. असा कसा देऊन टाकला तरी तो ड्रेस तिला? अगं श्रुती, कोंड्यात पडली गती. ऐन वेळेला आता कुठून आणायचा ना ड्रेस, म्हणून देऊन टाकला तुझा. अरे ती भिजली तर भिजली, माझं काय त्याच्यात? का दिला तिला तो ड्रेस त्यांनी? श्रुती असं काय करते? आपण घेऊया ना दुसरा ड्रेस. मला नवीन ड्रेस नकोय, मला माझाच ड्रेस हवाय आणि तोही आत्ताच्या आत्ता. बरोबर आहे ना आई तिचं? काय चुकतंय? अगं काय बरोबर आहे? तू जरा शांत हो बरं. घेऊया म्हटलं ना आपण ड्रेस. मला काही ऐकायचं नाहीये, मला हवाय तो ड्रेस आत्ता. हा, तू काही बोलू नकोस, मला तो ड्रेस हवाय. असं कसं राघवने दिला पण तो ड्रेस तिला? तू पण आता असं बोलतेस?
श्रुती माझाही आपण तू दादाला सांग मला तो ड्रेस आत्ताच आत्ता हवाय. मला काही ऐकायचं नाहीये, मला तो ड्रेस हवाय. रमा व्हॉट्स हॅपनिंग? काय चाललंय? माझं कोणीच ऐकून घेत नाही यार. मम्मा मी सांगते, मी मुद्दाम तो हनीकॉमवर नव्हता मारलं दगड. का माझं कोणी ऐकत नाही? मला तर कोणाशी बोलायचंच नाही. अगं बेबी प्लीज कम ऑन, शांत हो. किती अपसेट झाली आहे बच्चा. मम्मा तू पाहिलं नाहीस का खाली डॅड कसा ओरडत होता माझ्यावर? मम्मा मम्मा तुला पण असंच वाटतंय का ग? नेहमी माझीच मिस्टेक असते का? स्वेअर मम्मा, आय स्वेअर मला कोणालाच हार्म नव्हतं करायचं. स्वीटहार्ट, आय नो दॅट. पण ऐक ना, माझं जरा ऐकशील? मला काय वाटतं माहिती, तुझा डॅड बोलता बोलताय ना तुला एक गोष्ट मात्र खरी बोलून गेला. लिसन टू मी. हे बघ, मला असं वाटतं की तुला खूप जास्त राग येतो, चिडचिड करतेस तू. लिसन लिसन, यू आर इंटेलिजंट, यू आर स्मार्ट, पण हे सगळं वॉश आउट होतं. आणि मग ह्या रागाचा त्रास माझ्या बाळालाच होतो ना. हा बघू. मम्मा तुला काय बोलायचं? या सगळ्यात माझाच फॉल्ट आहे का? नाही का रमा, मी असं एकदा तरी बोलले तुला. माझं ऐकून घे. तुझ्या लहानपणापासून आपल्या घरात जे काही घडतंय त्याचाच परिणाम हा आहे की तुला खूप राग येतो. आय नो, तू बघितलंयस मला ह्युमिलेशन सहन करताना. मला तुझी काळजी वाटते बेटा. हे बघ, तुला येणारा राग हा असा सारखा सारखा एक्सप्रेस करून नाही चालणार. हा मम तुला काय म्हणायचंय? लोक मला ओरडत राहतील आणि मी ते गपचूप ऐकत राहायचं, हे करायचं का मी? सिरियसली मी असं म्हणाले का? गप्प बसायचं नाहीच. पण हे बघ, असं आरडाओरडा करून रागवून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवायला हवीच असं नाहीये. कधीतरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखरही ठेवावी लागते. अगं शुगर आणि आईस याचं काय कनेक्शन आहे इथे? मला काही कळलं नाही. म्हणजे कितीही राग आला तरी डोकं शांत ठेवायचं. आणि जिभेवर साखर ठेवायची म्हणजे समोरच्या माणसाशी कायम गोड बोलायचं. आणि असं गोड गोड बोलूनच त्याच्याकडून आपल्याला हवंय ते नेमकं काम करून घ्यायचं. येतंय का काही लक्षात? You're right मॉम. मी रागाच्या भरात ना उगाच काय काय बोलून बसते आणि त्याच्यामुळे माझाच खूप लॉस होतो. राईट. तो आता टेम्पल मध्ये पण बघ ना काय झालं. मी रागाच्या भरात दगड उचलला आणि कुठेतरी फेकायला गेले आणि किती मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळे. एक्झॅक्टली. आणि तुला त्या राघवकडून आणि त्याच्या त्या बहिणीकडून किती ऐकून घ्यावं लागलं. मॉम यार, त्या राघवच्या बहिणीचं नाव नको घेऊ, खूप डोक्यात जाते तिची. आता काय सांगते मी तुला, तू परत तेच करतेस. हा, तुला त्या राघवच्या बहिणीचा रिव्हेंज घ्यायचा आहे ना? हा म्हणजे रिव्हेंज वगैरे असंच नाही, बट मला तिचा खूप राग येतो. ओके, द टीचर अ लेसन. पण हे करत असताना थोडं यूज युअर ब्रेन्स, थोडी वेगळी आयडिया काढ, काहीतरी वेगळ्या पद्धतीनेच, पण तिला धडा नक्की शिकव. कळलंय मला. आय गॉट युअर पॉइंट. ममा, यू नो व्हॉट, मी जेव्हा अशी कन्फ्यूज होते आणि मला काही कळत नाही तेव्हा तू मला गाईड करतेस मी कसं वागायचं, काय करायचं. अँड आय लव्ह यू फॉर दॅट. येस येस येस. आणि मला खात्री आहे की मी जे जे सांगेन ना ते तू कायमच करशील. बिकॉज यू आर माय डार्लिंग बेबी. येस ममा. I love you so much. I love you too. Okay, come on. Now get ready. Office ला उशीर होतो ना. See ya. काय आहे बाळा? हा? अगं पुरे झालं, किती रडशील तू? शेवटी पास झालं बाळा. हे बघ, तो ड्रेस तिने घातला नाही ह्याचं मलाही खूप वाईट वाटतंय, पण आपण काय करणार त्याला? हा, रडू नकोस बरं. हे बघ श्रुती, आपण ना राघवला तो ड्रेस परत घेऊन यायला सांगूया. हा, पण तू शांत हो बरं आधी. अगं नाहीतर तुझा आवाज बाहेरपर्यंत पोहोचेल.
नाही पोचणार म्हणून तर हा आवाज करतोय. पण श्रुती, मला काय वाटतं, तू तो ड्रेस आता विसर. असं कसं विसरून जाऊ मी तो ड्रेस? साधा ड्रेस होता का तो? तुला माहितीये तो किती स्पेशल होता माझ्यासाठी? हो हो बाळा, खरंच तो ड्रेस खूप स्पेशल होता. त्या राघवनी पण असं कसं केलं? तेच ना, माझा ड्रेस त्या रमा परांजपेला देऊन टाकताना काहीच कसं वाटलं नाही त्याला. ते काही नाही, मला माझा ड्रेस परत पाहिजे म्हणजे पाहिजे. श्रुती अगं, मला खरंच माहित नव्हतं ग तुला इतकं वाईट वाटेल, नाहीतर मी राघवला तिथेच थांबवलं असतं. मला माझा ड्रेस आणून द्या, आणून द्या, आणून द्या. मला तो ड्रेस हवाय. श्रुती, जरा तुला तो ड्रेस मिळेल. हो, ऐक माझं. हा, राघव, राघव, काय 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 झालं? आता तूच बघ आणि काय करायचं तेही तूच सांग. श्रुती, काय झालं? का रडतेस? काय 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 झालं हिला? जसं तुला काही माहितीच नाहीये. अगं, खरंच नाही माहिती मला. काय झालं? राघव, तू श्रुतीचा ड्रेस रमाला नेऊन दिलास आणि तिने तो घातला. अच्छा अच्छा अच्छा, ते होय. श्रुती, अगं त्यासाठी तू अजून रडत बसलीस? राघव, अरे तुला काहीच कसं वाटत नाहीये? बिचाऱ्या श्रुतीने एकतर तिचा ड्रेस दुसऱ्याच व्यक्तीच्या अंगावर पाहिला आणि तो सुद्धा त्या इगो क्वीन रमा परांजपेच्या अंगावर. तिला रडू सुद्धा येऊ नये. नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. मग काय म्हणायचंय तुला? एकतर तिने मला स्वतः तो ड्रेस परत आणून द्यायला हवा होता आणि तोही ड्रायक्लीन करून. आणि मुळात मला न विचारता माझा ड्रेस तू तिला का दिलास? ते काय नाही. अगं, रमा मॅडमचा जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणून द्यावा लागला मला. ठीक आहे ना, झालं ते झालं. नाही, तू वाटेल ते कर, पण त्या रमा परांजपेकडनं आजच्या आज मला तो ड्रेस आणून दे. मला नाही माहिती. श्रुती, एखाद्याला एखादी गोष्ट दिल्यानंतर ती अशी कशी परत मागणार आपण? तूच सांग मला, ते कसं दिसेल? आणि देवाच्या दयेने एक ड्रेस आपण देऊच शकतो ना. मी ह्या चीप ड्रेस बद्दल तर विसरूनच गेले होते. आय जस्ट कांट इमॅजिन दिस. रमा परांजपेने कुठला तरी यूज ड्रेस वापरला तर त्या इडियट राघवच्या बहिणीचा. बट नेव्हर माइंड. तुला माझ्या रूम मध्ये काय, माझ्या घरात सुद्धा जागा मिळणार नाही. आकाश पडलं, आकाश पडलं, आकाश पडलं, आकाश पडलं, आकाश पडलं. हा, आकाशातल्या कपड्याचा पाऊस पडायला लागलाय काय? मी पण काय बावळट आहे. एवढा भारीतला ड्रेस रमाताईंचाच असणार, चुकून खाली पडला असणार. काम झालं की त्यांना देऊन टाकतो. तो ड्रेस दिलाय तर त्यासाठी तू एवढा का भाऊ करतेस? दादा, तुझ्या अजूनही लक्षात येत नाहीये का मला किती वाईट वाटलंय ते? कळतंय ते, आणि तुला न विचारता तुझ्या वस्तूंना हात लावणं चुकीचं आहे, मी मान्य करतो. पण मी तरी काय करू? अगं, त्यांचे कपडे भिजले होते, त्यांना बदलायचे होते ते. आता अशा अडचणीच्या प्रसंगी मला नेमका तुझा ड्रेस मिळाला म्हणून दिला मी. अरे दिला म्हणजे काय, दान करून टाकलायस का तू?
मला नाही माहिती. तुला जे करायचंय ते कर, पण माझा ड्रेस घेऊन ये. पण मला एक गोष्ट समजत नाहीये राघव, की सारखं सारखं त्या रमाच्या मदतीला धावून जायची गरजच काय आहे? हे बघ, तुझं मन मोठं आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ते तिला दाखवायची काय गरज आहे? राघव, तो ड्रेस तू तिला दिलास, त्याकरता माझ्या मनात राग नाही. तिला गरज होती, तू तिला मदत केलीस, छान केलंस. पण आता मात्र तो ड्रेस तू परत आणायलाच हवा. अरे श्रुतीचं असं रडणं आम्ही नाही बघू शकत. श्रुती, आपल्याला आबांनी काय शिकवलंय? कुठल्याही गोष्टीचा मोह वाईट, त्याच्यात अडकायचं नाही. ते मला नाही ऐकायचं रे हे सगळं. अगं तू काही कर आणि तो ड्रेस घेऊन ये. वाटेल ते कर, पण तो ड्रेस परत आण म्हणजे आण. वाटेल ते कर, पण तू तो ड्रेस आणून दे. नारायणा, नाही, आता तोही नाही, मीही नाही. तूच तो ड्रेस आणून दे.